नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। आज मी करणार आहे टोमॅटो ऑमलेट। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। डोश्याच्या पिठाप्रमाणेच हा टोमॅटो ऑमलेट पण तयार करून घ्यायचा। 1 ग्लास तांदूळ, अर्धी वाटी उडीद डाळ, पाव वाटी हरभरा डाळ असा 4 तास भिजवून घ्यायचा। 4 तासाने हे सर्व साहित्य म्हणजे तांदूळ, उडीद डाळ, हरभरा डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा। थोडासा पाणी घालून बारीक करून घ्यायचा। तो बारीक केलेला पीठ पण 4 तास भिजायला ठेवायचा। येथे मी 3 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। अर्धी वाटी कोथिंबीर बारीक चिरून घ्यायचा। कोथिंबीर असा बारीक चिरून घ्यायचा। हा बघा, पीठ असा मी तयार करून घेतलेला आहे। 4 तास भिजवून घेतलेला आहे पीठ। आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचा। यामध्ये आता बारीक चिरून घेतलेला हा 3 टोमॅटो यामध्ये घालायचा। बारीक, एकदम बारीक टोमॅटो चिरून घ्यायचा। हा बघा, आता मी घातलेला आहे। अशा प्रकारे हा पीठ दिसतो। आता कोथिंबीर पण आपण बारीक चिरून घेतलेला घालायचा। मीठ, टोमॅटो, कोथिंबीर आपण या पिठामध्ये घातलेला आहे। चांगला मिक्स करून घ्यायचा, मग असा पीठ तयार होतो। पॅन आता गॅसवर मी ठेवला आहे। तो चांगला गरम होऊ द्यायचा। पॅन गरम झाल्यावर 1 चमचा तेल असा घालून पसरवून घ्यायचा। हा बघा, अशा प्रकारे। आता तव्यावर तेल घातला आहे। पाव वाटी या पिठामध्ये पाणी घालून चांगला मिक्स करून घ्यायचा। मग आता हा ऑमलेट करून घ्यायचा। येथे मी 2 पळी हा पीठ घातला आहे, म्हणजे मोठ्या चमच्याने 2 चमचा। ऑमलेट हा थोडासा जाडसरच करायचा। मग असा हा मोठ्या चमच्याने चांगला पसरवून घ्यायचा। हा बघा, अशा प्रकारे। हा बघा, एकदम चांगला ऑमलेट तयार झालेला आहे। मी टोमॅटो आतच घातलेला आहे पिठामध्ये, त्यामुळे हा टोमॅटो वरून दिसत नाही, पण आत टोमॅटो आहे। तरी पण थोडासा वर मी टोमॅटो असा घातला आहे। हा बघा, टोमॅटो ऑमलेट हा असा एकदम चांगला असा हा दिसत आहे। या ऑमलेटवर आता एक ताट ठेवायचा व चांगला असा भाजून घ्यायचा। हा बघा, मी आता ठेवला आहे। 2 मिनिटं झाकून ठेवायचा। 2 मिनिटं झाल्यावर हा ताट असा काढून घ्यायचा। हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे हा ऑमलेट आता एक बाजू भाजलेला आहे। एकदम खरपूस असा हा ऑमलेट तयार झालेला आहे। आता एक बाजू भाजल्यावर आता हा वरून थोडासा कोथिंबीर घालायचा। हा बघा, अशा प्रकारे थोडासा कोथिंबीर मी घालत आहे। एकदम चांगला ऑमलेट तयार झालेला आहे। आता कोथिंबीर घालून झाल्यावर हा बघा, शेंगदाण्याची चटणी यावर घालायचा। प्रसिद्ध सोलापूर शेंगदाणा चटणी। मी हा चटणी घरी तयार केलेला आहे, तो यावर घालायचा। थोडासा शेंगदाण्याची चटणी असा पसरवून घ्यायचा। हा बघा, आता एक बाजू आपला ऑमलेटचा चांगला भाजलेला आहे। आता वरचा बाजू पण थोडासा भाजून घ्यायचा, जास्त नाही। हा बघा, 1-2 मिनिटं भाजून घ्यायचा दुसरा बाजू। मग आता हा ऑमलेट या ताटामध्ये मी काढत आहे। हा बघा, एकदम खरपूस असा हा ऑमलेट तयार झालेला आहे। रंग छान आलेला आहे, टेस्ट छान आहे। हा बघा, एकदम भारी हा ऑमलेट तयार झालेला आहे। अजून एक दुसरा ऑमलेट पण मी असाच तुम्हाला करून दाखवते। ह्या पॅनला प्रथम 1 चमचा तेल लावून असा पसरवून घ्यायचा। मग हा ऑमलेटचा पीठ 2 चमचा घालायचा, व्यवस्थित पसरवून घ्यायचा।
येथे मी 3 चमचा घातला आहे. थोडासा मोठा करायचा आहे. मोठा करायचा असल्यास थोडासा जास्त पीठ घालायचा व जाडसरच ऑमलेट करून घ्यायचा. वरून पण मी थोडासा टोमॅटो घालते. या पिठामध्ये मी 3 टोमॅटो चिरून घातलेला आहे. वरून थोडासा कोथिंबर घालायचा. बघा अशा प्रकारे मी घातला आहे. वरून कोथिंबर थोडासा जास्तच घालायचा. मग आपला ऑमलेट एकदम टेस्टी लागतो. बघा ऑमलेट चांगला भाजत आहे. मीडियम गॅस ठेवायचा, मग चांगला भाजला जातो. आता यावर पण ताट झाकून ठेवायचा. 1-2 मिनटं झाकून ठेवायचा. ताट 2 मिनिटांनी उघडून घ्यायचा. बघा एकदम खरपूस असा ऑमलेट तयार आहे. आता यावर सोलापुरी प्रसिद्ध शेंगदाण्याची चटणी घालायचा. तो मी घरी तयार केलेला आहे. बघा अशा प्रकारे पसरवून घ्यायचा. शेंगदाण्याची चटणी हाताने पण असा व्यवस्थित घालायचा. बघा एकदम चांगल्या प्रकारे ऑमलेट तयार आहे. आता दुसरा बाजू 2 मिनिटं चांगला भाजून घ्यायचा. असा ऑमलेट आता मी पालटून घालते. बघा चांगला खरपूस भाजलेला आहे पहिला बाजू. बघा चांगला 2 मिनिटं दुसरा बाजू भाजून घ्यायचा. 2 मिनिटांनी आता ऑमलेट काढून घ्यायचा आहे. बघा दुसरा ऑमलेट पण मी आता काढून घेत आहे. एकदम चांगला ऑमलेट तयार झालेला आहे. ऑमलेट पण मी आता ताटामध्ये काढून घेतलेला आहे. एकदम टेस्टी असा टोमॅटो ऑमलेट येथे तयार आहे. बघा एकदम टेस्टी असा टोमॅटो ऑमलेट येथे तयार आहे. चटणी व सांबर यासोबत. बघा बघा एकदम टेस्टी असा टोमॅटो ऑमलेट येथे तयार आहे. शेंगदाण्याची चटणी असा तयार करून घ्यायचा. 1 वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचा. तो थंड करण्यास ठेवायचा. 10 मिनिटं थंड होऊ द्यायचा. मग वरचे सालपट काढून घ्यायचा. या शेंगदाण्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचा. अर्धा चमचा मीठ घालायचा. हे शेंगदाणे, लाल तिखट, मीठ घातलेला मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा. यामध्ये 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या सोलून घालायचा. मिक्सर चालू करायचा. शेंगदाण्याची ही चटणी एकदम बारीक असा तयार करून घ्यायचा. चटणी एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा. स्पेशल सोलापुरी चटणी तयार, घरी तयार केलेला. एकदम जाळीदार, स्वादिष्ट, चविष्ट असा टोमॅटो ऑमलेट येथे तयार आहे. टोमॅटो ऑमलेट रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. परत भेटूया असाच नवीन रेसिपी घेऊन पुढील नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.